1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत जर कार घेत आहे, कोणताही बायर कार घेतोय, तर त्याच्यामध्ये आपण लकी ड्रॉ काढलेला आहे. त्याच्यामध्ये 3 बायरला आपण पूर्ण गाडीचे पैसे रिफंड करणार आहोत आणि 3 बायर असे असणार आहेत जे सचिन सरांसोबत, म्हणजे सचिन तेंडुलकर सरांसोबत जो नेक्स्ट आपला शूट असेल, ओके, त्या शूट मध्ये ते दिसतील. क्या बात आहे. आठवला आपण 6 कस्टमर असे काढणार आहोत. एवढी भारी संधी. येस, 2024 ची सुद्धा गाडी आपण विकतो. तर त्या भागात जर आपण तिकडे बघितलं तर ग्रँड i10 निऑस CNG मध्ये सगळ्या उपलब्ध आहेत. Hello everyone. Cars have always held a special place in my life. Being in my car is my happy place. My association with Spinny has been special and truly memorable. We celebrate 3 years of our partnership, and as we enter the next phase of our journey, Spinny is planning to be this a December to remember. नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका ब्रँड न्यू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजच्या या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे स्पिनी पार्क या ठिकाणी. वन ऑफ द लार्जेस्ट यूज कार मार्केट म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आपल्या युट्यूब व्हिडिओवरती तुम्ही स्पिनीची ऍड रन होताना पाहिले असते. गाडी लेनी तो स्पिनी पे आप भरोसा कर सकते. हेच विश्वास पाहण्यासाठी आज आपण स्पिनी या ठिकाणी व्हिजिट केलेले. कोणकोणत्या व्हरायटीजमध्ये इथं गाड्या आहेत, किती गाड्यांचा स्टॉक असतो आणि काय गाड्याच्या कंडिशन आहेत आणि यांची फॅसिलिटी देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. 2024चा हा भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी खास आपण शूट करत आहोत. चला न वेळ वेस्ट करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सो मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कस्टमर लॉन्च या ठिकाणी. तर आपल्यासोबत इथले RM जोडले गेलेले. संकेत सर, कसे आहात? नमस्कार सर. भरपूर दिवसानंतर स्पिनीचा व्हिडिओ होतोय, तर आपलं थोडं इंट्रोडक्शन द्या आपल्या व्ह्युअर्सला. बेसिकली स्पिनी मध्ये तुम्ही आलात तर आपण ट्रान्सपरन्सीवरती काम करतो. कुठलीही गाडी जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा आपण त्याला बऱ्याचशा गोष्टी स्पिनीकडूनच येऊ शकतो की अपॉर्च्युनिटी आपण जेव्हा बाय करतो काय हॅझल फ्री प्रोसेस आपण करून देतो कस्टमरला बेसिकली. ठीक आहे. त्याच्यामध्ये RC ट्रान्सफर असो किंवा वॉरंटी असो, तर या सगळ्या गोष्टी आपण कस्टमरला आपल्या थ्रू करून देतो, स्पिनी थ्रू करून देतो, की जेणेकरून कस्टमरला गाडी वापरताना कुठला त्रास नाही झाला पाहिजे. बरं, पिनीने ऍड देखील रन केलेले. गाड़ी लेनी है तो आप पिनी पे भरोसा कर सकते हैं. गाड़ी आपको बेचनी है तो आपको बेस्ट डील देखील मिल जाएगी. तुम्ही गाडी विकूही शकता आणि विकत घेऊही शकता. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे असतात. आपण 2 पार्ट मध्ये विक्री आणि खरेदी करत असतो. तर त्याच्यामध्ये विक्रीमध्ये तुम्हाला आपण एक ठराविक ज्या गोष्टी, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की RC ट्रान्सफर पासून ते वॉरंटी पर्यंत सगळ्या गोष्टी आपण करून देतो. खरेदीमध्येही आपण 2 पार्ट मध्ये खरेदी करतो. आपल्याकडे एक ऑप्शन सेलिंग असतं आणि डायरेक्ट सेलिंग असतं. तर काही ज्या गाड्या ज्या आपल्या स्पिनीमध्ये थोड्याशा ओल्डर असतात किंवा जरा जास्त रनिंग वगैरे झालेल्या असतात, आपण ऑप्शन मध्ये वगैरे देतो. बरं, स्पिनी जास्त ओल्ड गाडी ठेवत नाही. 11-12 अशा वेळेला जास्त जुन्या गाड्यांमध्ये डील नाही करत. म्हणजे जास्त ज्या गाड्या कमीत कमी 14 वर्ष 13 वर्ष असतील ना, तिथपर्यंत आपण घेतो. त्याच्यापेक्षा जास्त जुन्या गाड्या आपण ठेवत नाही. मोस्टली इथं लेस ड्रिव्हन, नॉन मीटर टेम्पर्ड आणि मीटर टेम्पर्ड, मीटर टेम्पर्ड किंवा फ्लडेड, स्ट्रक्चरल डॅमेज अशा गाड्या स्पिनी मध्ये तुम्हाला मिळणारच नाही बेसिकली. बरोबर. मग त्याची आपण पूर्णपणे काळजी घेतो. तर तुम्ही क्रॉस चेकही जरी केलं, समजा कोणी एक्सपर्ट वगैरे असेल दाखवलं तरी चालतं, आम्ही अलाव करतो, त्याचा काही विषय नाही. जो जाणकार व्यक्ती, आपला जवळचा व्यक्ती, जो मेकॅनिक वगैरे असेल, ते येऊन गाडी चेक बघतात. बऱ्याचदा कस्टमर बघतात, त्याचं काय. पण बेसिकली आपण एवढी काळजी घेतलेली असते की गाड्या आपल्या त्याच्यामध्ये हे नाही. बरं, आता हे जे मागं फॅसिलिटीज आहेत, फिक्स प्राइस ॲश्युरन्स, त्याचबरोबर इथं 5 days गॅरंटी, तिथं 1 year वॉरंटी आणि 200 चेक पॉईंट, ह्याबद्दल थोडं सांगून देतात काय आहे? फिक्स प्राइस म्हणजे आपण नेगोशिएशनचा पार्ट नाही ठेवत. जी तुम्हाला ऍपमध्ये किंमत दिसते ती प्रत्येकासाठी फायनल असते. बेसिकली नेगोशिएशनचा पार्ट यासाठी नाही ठेवत की आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे आणि ऑफलाईन पण. सो कस्टमरला कुठल्याही प्रकारचा एक डाऊट नाही राहिला पाहिजे मनात की मला गाडी महाग तर नाही दिली, स्वस्त तर नाही दिली. सगळ्यांसाठी आपण सेम प्राइस ठेवतो. हे रिझन आहे. नेगोशिएट आणि ऍक्च्युअल मेन आपण काम करतो क्वालिटीवरती. बरोबर.
सो क्वालिटी जर तुम्हाला मिळत असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही नेगोशिएशनची चर्चा नाही करत. सिम्पल. ते 10-20 हजार हा 10-20 हजार डिस्काउंट साठी ते अर्धा एक अगदी तास बरोबर. त्याच्यात तो time नाही तो तर भाग झाला, तो तर झाला की हम्म. तुम्ही नेगोशिएशन साठी फाईट करता. बट नेगोशिएशन का नाही ठेवत, याच्या मागचं रिझन आपण क्वालिटीवर काम करतो. सगळ्यांना सेम ट्रीट. येस, तुम्हाला मार्केटमध्ये प्रत्येक गाडी वेगवेगळी असते. बरोबर. सेम जरी मॉडेल असेल, सेम जरी इयर असेल, तरी एखाद्या गाडीची कंडिशन अशी असती की जी खूप एक्सलंट आहे आणि एखाद्या गाडीची कंडिशन अशी असते की जी आपण युजही नाही करू शकतो. बरोबर. सो सिम्पल आहे. हीच काळजी स्पिनी घेते तुमच्यासाठी चालेल. आणि तशा प्रकारच्या गाड्या आपण तुम्हाला देत असतो. ह्यासाठी फिक्स प्राइस फिक्स प्राइस अशुरन्स आपण ठेवतो. दुसरं चालतंय. जसं तुम्ही मला विचारलं 5 days मनी बॅक गॅरंटी, पण त्या केसमध्ये आपण काय करतो की समजा तुम्ही आज पूर्ण पैसे देऊन गाडी घेऊन गेलात, बरोबर. 5 दिवस 300 किलोमीटर तुम्ही गाडी वापरू शकता. मार्केटमध्ये असं तुम्हाला कोणच नाही देत देत नाही. की 5 दिवस 300 किलोमीटर तुम्ही गाडी वापरून रिटर्न केली आणि तुम्हाला पूर्ण पैसे परत केले. बरं सो आता बेसिकली टर्म्स अँड कंडिशन त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचे ठेवत नाही. बरं गाडीचा कलर वगैरे नाही आवडला तरी गाडी रिटर्न देऊ शकतो नो आपण? क्वेश्चन आस्क पॉलिसी. म्हणजे नाही आवडली नाही आवडली. 300 किलोमीटरच्या अंडर गाडी रन केली असेल, चौथ्या दिवशी जरी येऊन कस्टमर म्हटलं मला आवडली नाही, मला Return कलर करू आवडला नाही, 5 सीटर आहे 7 सीटर मला घ्यायची आहे, तर तरी नो क्वेश्चन आस्क नो क्वेश्चन आस्क पॉलिसी. कोणी तुम्हाला विचारणार नाही का आवडली गाडी. ॲज इट इज गाडी रिटर्न. आणि जेवढी मनी आपण डिपॉझिट केलंय सर्व भेटून जाईल. 100% रक्कम रिटर्न होती. चालतंय. दुसरा ऑप्शन देखील चांगला आहे. थर्ड ऑप्शन सर 1 year वॉरंटी, ह्याबद्दल थोडं सांगून द्या. वॉरंटीमध्ये बघा बेसिकली इंजिन आणि गिअरबॉक्सची आपण वॉरंटी देतो. main आहे. इंजिन गिअरबॉक्सचे 40+ पार्ट्स असतात. ओके. जसं की डिफरंट बरेचसे पार्ट्स असतात. हम्म. म्हणजे तुमच्या पिस्टन पासून ते फ्लायव्हील पर्यंत सगळे पार्ट्स गिअरबॉक्सचे ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. जर काही झालं तर तो पार्ट तुम्हाला रिप्लेस करून दिला जातो. रिपेअरचा प्रकार स्पिनीमध्ये नसतो. रिप्लेसमेंट डायरेक्ट. डायरेक्ट रिप्लेस करून देतो. पॅन इंडिया तुम्ही त्याचा क्लेम कुठेही घेऊ शकता. बरं. म्हणजे असं नाहीये की पर्टिक्युलर तुम्हाला आमच्याकडेच यायचं. पॅन इंडिया तुम्ही क्लेम कुठेही घेऊ शकता. ओईएम सोबत आपलं टायप असतं. सर्व्हिस सेंटरला जरी गेलात तुम्ही, तिथे जरी पार्ट बदलून घेतला, त्या पार्टची अमाऊंट स्पिनी तुम्हाला देते. ह्यासाठी 1 year वॉरंटी स्पिनी उपलब्ध करून देते. येस, चालतंय. इंजिन आणि गिअरबॉक्स साठी पर्टिक्युलर बेसिक मेजर तर इंजिन गिअरबॉक्स असतो. त्यासाठी आपण देतो. हजारातनं एखाद्या गाडीला तर होऊ शकतं. मशीन आहे. बरोबर. मशीन आहे. त्याचबरोबर सर आता चौथा पॉईंट आपले 200 चेक पॉइंट आहेत. हे काय आहे? 200 चेक पॉइंट मध्ये आपण टायर पासून ते रूफ पर्यंत पूर्ण गाडी चेक करतो. टायर पासून ते म्हणजे टायरची कंडिशन काय आहे, हम्म. रूफची कंडिशन काय आहे, बरोबर. इंजिनची कंडिशन काय आहे. आणि इव्हन दो हे जे 200 पॉइंट्स आहेत हे तुमच्या रिपोर्ट मध्ये मेन्शन असतात. तुम्ही जर ऍप ओपन करून बघितलं तर त्या ऍप मध्ये तुम्हाला दिसून जातात. त्यात तुम्ही वाचू शकता कुठला पार्ट जर का काही त्याला रंगरंगोटी केली, रिपेअर वगैरे रिपेंट केलाय तर तो मेन्शन असतो तिथं. चला तर हे 200 पॉईंट तर आपण गाडीपाशी जाऊन चेक करूया सर. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता 200 चेक पॉईंट तुम्हाला दाखवायचे म्हटले तर सरांनी इन्स्ट्रुमेंट देखील आणलेले आहेत. संकेत सर बेसिकली आता 200 पॉईंट तर आपण दाखवू शकत नाही. ओव्हरऑल तुम्ही वर्बली सांगून द्या काय काय असतात आणि आपण आता काय काय दाखवणार आहे. बरं, आता याच्यामध्ये आपण बेसिक ज्या गोष्टी आहेत, आता छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो. डीप आपण चेक इथं एवढ्या व्हिडिओत बनवू नाही शकत. त्याला 1.5 तास जातो. सो आता हे जे माझ्या हातात डिव्हाइस आहे हे टायर प्रेशर आणि टायर डेप्थ मॉनिटरिंग मशीन आहे. आणि याच्यातच कलरचा सुद्धा कारचा जो कलर असतो ओरिजिनल तो रिपेंट झालाय का नाही याचं मीटर आहे. तर हे एक डिव्हाइस आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे 2-3 डिव्हाइस आहे. मी तुम्हाला सगळे दाखवून देईल. तर याच्यामध्ये कसं चेक केलं जातं तुम्हाला दाखवतो मी आता. हा जो आपण इथं आता हा जो आपण डिव्हाइस आहे इथं तुम्हाला 0 दिसतोय. ओके ठीक आहे. आता याच्यावर आपण प्रेस केलं इथे सो इथे जर तुम्ही बघितलं तर आता काहीच चेंजेस झालेले नाही. ओके म्हणजे याचा अर्थ हा आहे की हा पार्ट रिपेंटेड नाहीये. बर. आता जर रिपेंटेड असेल आपण मेन्शन करतो रिपोर्ट मध्ये, तर इथे असं तुम्ही ज्यावेळी बंपर लावता त्यावेळी तो पार्ट तुम्हाला दिसतो. तर याच्यामध्ये बघितलं तर हा बंपर रिपेंटेड आहे. त्यामुळे इथे एक रिडिंग येऊन गेलं बघा. हे रिडिंग असे चेंजेस होतात. हे बघा हे रिडिंग असं चेंज होतं. जर कुठलाही पार्ट रिपेंटेड आहे किंवा त्याच्यावरती पुन्हा रंग केलाय, ओरिजिनल आहे का नाही याच्यावरनं आपल्याला कळून येतं. दुसरा आता हे टायर गेज, इथे आपण टायरची डेप्थ काउंट करतो. हे बघा इथे आपण प्रेस केलं, हे ठेवलं, टायर किती टक्के इथे टायर किती पर्सेंट आहे. आता हा 6.0 दाखवतोय. याचा अर्थ हा आहे की ह्याची टायरची जी लाईफ आहे ती साधारण 50% पेक्षा जास्त आहे. हे तुम्हाला रिपोर्ट मध्ये दिसून येतं की टायर अजून किती किलोमीटर चालेल. कमी
20 ते 25,000 किलोमीटर चालू शकतो. ओके. डिपेंड्स आहे तुम्ही कुठे चालवता. हम्म. त्यामुळे 20 ते 25,000ची रेंज असते त्याला. बरं आता ठीक आहे. बेसिकली बॅटरी लाईफ वगैरे ती पण भरपूर इम्पॉर्टंट असते. ते कसं चेक करायचं सर? त्याच्यासाठी आपल्याकडे इक्विपमेंट असतं, तेही मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये हे बॅटरी लाईफ चेकचं युनिट आहे. हम्म. याच्यामध्ये आपण टेस्ट करतो बॅटरीची लाईफ किती आहे, हम्म. ती चार्ज कशी होते. आता हे प्लसला लावायचं, हे मायनसला लावायचं. ओके. त्याचं आपण इथे लावतो आणि याचं रिडिंग करतो. आता ही गाडी नवीन आहे, सो याची बॅटरी लाईफ जी आहे हम्म. ती 12% वगैरे दाखवते. 2023 ची आहे ओके. ऑल्टो. एक वर्ष हो. जुनी. येस, 1 वर्ष जुनी आहे. हम्म. तर ही साधारण 4.5 लाखापर्यंत तुम्हाला जाते ओके. आपल्याकडे. बरं हे आता असं आपण चेक करतो. हम्म. त्यानंतर असंच हे 1 मिनिट एसीची कूलिंग चेक करायचं युनिट आहे. हम्म. तर अशा प्रकारची वेगवेगळी इक्विपमेंट्स आपण वापरतो गाडी चेक करण्यासाठी, की जेणेकरून कस्टमरसाठी ते सोपं व्हावं आणि आमच्यासाठी सोपं व्हावं. ओके. सो हे आता तर तुम्हाला बेसिक गोष्टी आपण दाखवल्या. बरं. डीप जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याला बराच वेळ जातो. वेबसाईट किंवा ऍप दोन्हीमध्ये तुम्हाला पूर्ण सेम माहिती मिळते. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही गाडीचा पूर्ण रिपोर्ट वगैरे बघू शकता, किंमत बघू शकता, हम्म. ओनर्स, सगळ्या डिटेल, म्हणजे बेसिक तुम्हाला सगळ्या डिटेल ज्या रिक्वायर्ड असतात त्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतात. फक्त आपल्याला फिल्टर अप्लाय करायचे. येस येस येस, तुम्ही प्राइसिंग नुसार फिल्टर त्याला अप्लाय करू शकता. अगदी 1 लाखापासून 20 लाखापर्यंत, 50 लाखापर्यंत आपल्याकडे कार आहेत. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही बघू शकता. मुंबईची गाडी तुम्ही पुण्यातही वापरू शकता, पुण्याची गाडी नागपूरलाही वापरू शकता. त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. चालते. त्यामुळे आणि- पासिंग तुम्हाला जे हवं ते मिळून जाईल. तर थोडी गाड्यांची किमती वगैरे पण सांगून द्या जरा गाड्यांची जरा. आता ही जी ऑल्टो आहे, ही ऑल्टो K10 आहे. हम्म. आपण लावली आहे 3,88,000ला. 3,88,000. ही फक्त 11,000 चाललेली आहे. सिंगल ओनर आहे. हम्म. आणि आशॉर्ड प्लस मध्ये, आशॉर्ड प्लस आणि आशॉर्ड मधलं तुम्हाला डिफरन्स सांगतो. हम्म. आशॉर्ड मध्ये 1 वर्षाची वॉरंटी मिळते, आशॉर्ड प्लस मध्ये तुम्हाला 3 वर्षाची वॉरंटी मिळते कारसाठी, हम्म. जी 3 वर्ष 30,000 किलोमीटर पर्यंत चालते. तर ती 3 वर्षाची आहे, ती इन्क्रीज करून आपल्याला घ्यायची असते की त्यातून नाही नाही भेटून नाही, जाईल? आशॉर्ड प्लस, पर्टिक्युलर आशॉर्ड प्लस गाडीसाठी हम्म. 3 वर्ष वॉरंटी स्पिनिश तुम्हाला देते. ओके. तर ह्याच्यावर भेटून जाईल 3 वर्ष? 3 वर्षाची या गाडीसाठी पर्टिक्युलर तुम्हाला आहे. तुम्हाला ऍप मध्ये ते दिसून जाईल. ओके. आशॉर्ड आणि आशॉर्ड प्लसला, प्लसला वरती तुम्हाला प्लसचा सिम्बॉल येतो. तर ह्यावर गाडीवरती तुम्हाला 3 वर्षाची वॉरंटी देखील भेटून जाईल. ही पण एक ऑल्टो आहे आपल्याकडे. ही 2017ची आहे. ही आशॉर्ड मध्ये, याला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल. बरं. ही साधारण तुम्हाला जाते 3,12,000 रुपयापर्यंत. 3,12,000. येस. ह्याची पण रनिंग काय असेल सर? याची जी रनिंग झालेली आहे ती टोटल झालेली आहे 35,000 किलोमीटर, बरं. 35,500. 35,500. सो बेसिकली आपल्याकडे लेस ड्रिव्हन गाड्या वगैरे आपण ठेवतो. चालतंय. तर लो बजेट भरपूर जणांना ऑल्टोच घ्यायची असतात, वेगवेगळ्या कलर मध्ये घ्यायची असतात. आता न्यू शेप मध्ये देखील आहे ऑल्टो. ही किती रिसेंट आहे सर म्हटले तुम्ही? ही रिसेंट आहे. ही तुम्हाला जाईल साधारण 4.5 लाखापर्यंत. 4.5. हो. 2023 मॉडेल आहे ना? 2023 मॉडेल आहे. चालतंय. मारुती सुझुकीची पेट्रोल इंजिन मध्ये असणार आहे. प्लेन पेट्रोल. हो, ही ऑटोमॅटिक मध्ये. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये तुम्हाला ही भेटून Yes. जाईल. 2012चं मॉडेल आहे. हम्म. सिंगल ओनर आहे. 2,05,000 रुपयापर्यंत मिळून जाईल. 2,05,000 पर्यंत. Yes. ही पण पेट्रोल मध्ये. पेट्रोल मध्ये. चालतंय. ह्या गाडीची तुम्हाला कंडिशन तर दाखवलीच, पेंट वगैरे दाखवला, बंपर जे आहे ते स्क्रीनवर आहे तुमच्या समोर आहे. जेन्युअन सरांनी सांगितलेलं पेंट, बंपर पेंट आहे तर पेंट आहे. येस. बोनेट. म्हणजे कुठलाही पार्ट मेन्शन राहतो. पेंटेड आहे तो पेंटेड आहे, नाहीये तर नाही. चालतंय. अल्टोचे सेगमेंट तुम्ही पाहू शकता, भरपूर अल्टो आहेत. न्यू शेप, ओल्ड शेप, रिसेंटची देखील. तर सर जरा एस्प्रेसोकडे येऊया. मी बघितलं तर ही मॅन्युअल मध्ये येते. बर. 4,95,000. 2023चं मॉडेल आहे. लेटेस्ट मध्ये, हम्म. ऑरेंज कलर मध्ये. सिंगल ओनर आहे. 9,000 चाललेली आहे फक्त. क्या बात सेम आहे. ही आशॉर्ड प्लस मध्ये. हम्म. सो हिला तुम्हाला पण 3 वर्षाची वॉरंटी मिळून जाईल. एस्प्रेसो ऑरेंज कलर मध्ये. ऑरेंज कलर VXI प्लस. याला टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम वगैरे येते. हे क्या टॉप बात एंड आहे. मॉडेल. ओके. टॉप व्हाईट कलर सर. ही एक आहे आपल्याकडे. ही पण एस्प्रेसोच आहे. बर. ही जाते तुम्हाला 3,95,000 पर्यंत. ही 3,95,000. VXI मॉडेल आहे. ती VXI प्लस आहे. ओके. ही पण पेट्रोल इंजिन मध्ये. येस, बोथ दोन्ही पेट्रोल मध्येच आहेत. व्हाईट कलर, ऑरेंज कलर आणि तुम्हाला ग्रे कलर हवा असेल ते देखील इथे आहे. ग्रे कलर पण आहे. ह्याची काय असेल साधारण किंमत सर? ही साधारण जाईल तुम्हाला 4,29,000. 4,29,000. येस. सिंगल ओनर आहे. ही पण 10,000 चाललेली आहे. MH 15 पासिंग आहे. हम्म. नाशिक. EMI बद्दल थोडं सांगून द्या. ह्याच्यावर लोन किती होऊन जाईल सर? लोन होतं सर. लोन आपल्याकडे 80% पर्यंत होतं. 80% तुम्ही लोनचा बेनिफिट घेऊ शकता. 20% डाऊन पेमेंट करावं लागतं. 20% येस. संपूर्ण 5 महाराष्ट्र? वर्षापर्यंत. हो, कुठेही करू शकता. 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही लोन घेऊ शकता. त्याची आपल्याकडे सुविधा उपलब्ध असते. जसं तुम्ही मला विचारलं की आपल्याकडे टाटामध्ये काय काय आहे, तर टाटामध्ये आपल्याकडे टियागो आहे, बर. जी फर्स्ट लुक होता तोही आहे.
आता आलेला लुक जर बघितला तर हाही आपल्याकडे आहे. सीएनजी मध्ये आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. ओके. इथे जर तुम्ही बघितलं तर टिगॉर सुद्धा आपल्याकडे आहे. सेडान टिगॉर आहे, ऑटोमॅटिक मध्ये, मॅन्युअल मध्ये आहे. तर सगळ्या म्हणजे तुम्ही बेसिकली टाटाच्या अल्ट्रॉस सुद्धा आपल्याकडे आहेत, नेक्सॉन आहेत. तर सगळ्या गाड्या तुम्ही बघू शकता इथे. ह्या तर झाल्या हॅचबॅक मध्ये सर. ह्याच्या हो. किमती काय चालू होणार तरी? ह्याची साधारणतः आता हा जो शेप आहे हा आपला फर्स्ट लुक मधला आहे. टियागोचं जे फर्स्ट मॉडेल होतं त्याच्यातला आहे. जनरेशन. हा 2018चं मॉडेल आहे. ते साधारण तुम्हाला जाईल 4,12,000 रुपयापर्यंत. जे ही टिगॉर सीएनजी मध्ये आहे, हे लेटेस्ट मॉडेल आहे 2022 चे. ठीक आहे. यस, तर ही साधारणतः 7,12,000 रुपयापर्यंत तुम्हाला जाईल. 7 लाख. तसंच इथे टियागो पण आहे. हम्म. टियागो पण टॉप एंड मॉडेल आहे XZ प्लस. हम्म. तर हे साधारण तुम्हाला 7,29,000 पर्यंत जाईल. ही पेट्रोल प्लस सीएनजी असणार आहे? पेट्रोल प्लस सीएनजी असणार आहे हम्म. आणि न्यू लुक मॉडेल. ओके. आणि प्युअर पेट्रोल मध्ये कोणाला हवी असेल तर? प्युअर पेट्रोल मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहेत. टिगॉर टियागोचे या बाजूला आहेत. हम्म. इकडे तुम्ही पूर्ण बघू शकता. तिकडे जर बघितलं तर अल्ट्रॉस सुद्धा आहेत आपल्याकडे, चालतंय. त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. चालतंय. हे झालं टाटाचं ऑप्शन. तुम्हाला नेक्सॉन वगैरे पण दाखवणार. लेटेस्ट मधली नेक्सॉन देखील उपलब्ध होऊन जाईल इथं. हो, होऊन जाईल. 2024 ची सुद्धा गाडी आपण विकतो हम्म. जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर. चालतंय. तर येऊया जरा वेंटो कडे येऊया सर. Volkswagen वेंटो, पोलो देखील भरपूर ही आहेत. पोलो आहे. हम्म. इथे तुम्ही पोलो बघू शकता. पोलोच्या आपल्याकडे एवढी व्हरायटी अवेलेबल आहे. हम्म. इथे तसंच तुम्ही जर आलात तर Hyundaiचा आपल्याकडे i20. i20चा ऑप्शन आहे. बरोबर. न्यू लुक म्हणजे तुम्ही जर बघितलं हम्म. तर ओल्ड लुक पासून न्यू लुक पर्यंत सगळ्या आपल्याकडे i20 आहेत. हम्म. त्या भागात जर आपण तिकडे बघितलं तर ग्रँड i10 निऑस, हम्म. सीएनजी मध्ये, पेट्रोल मध्ये सगळ्या उपलब्ध आहेत. बरं, आता हे रिबिन लावले ह्याचा काय विषय आहे सर? रिबिन आता ही गाडी रेडी झाली आहे डिलिव्हरीसाठी. बर. तर डिलिव्हरीला ज्यावेळी आपण रेडी करतो हम्म. त्यावेळी इंटरनल एक्सटर्नल क्लीन करून हम्म. मग ती गाडी कस्टमर साठी. आता अ, ही जी गाडी आहे रिबिन ही थोड्या वेळाने आज जाणार हम्म. आणि मग डिलिव्हरीसाठी रेडी होणार. 1 डिसेंबर हम्म. 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत जर कार घेत आहे, हम्म. कोणताही बायर कार घेतोय, तर त्याच्यामध्ये आपण लकी ड्रॉ काढलेला आहे. हम्म. त्याच्यामध्ये 3 बायरला आपण पूर्ण गाडीचे पैसे रिफंड करणार आहोत. हम्म. आणि 3 बायर असे असणार आहेत जे सचिन सरांसोबत म्हणजे सचिन तेंडुलकर सरांसोबत जो नेक्स्ट आपला शूट असेल ओके. त्या शूट मध्ये ते दिसतील. क्या बात आहे. तर टोटल आपण 6 कस्टमर असे काढणार आहोत. एवढी भारी संधी. येस, क्या बात आहे. म्हणजे तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला गाडी म्हणजे तुमची पूर्ण पेमेंट अमाऊंट रिटर्न होऊन जाईल आणि गाडी 100% रक्कम रिटर्न होणार. 100 जेवढी कस्टमरने पे केली आहे हम्म. तेवढी पूर्ण रक्कम त्यांना रिटर्न होणार. सर्वात मोठा लकी ड्रॉ आहे. तर- आणि यस, त्यामध्ये आपण 3 कस्टमर्स असे भाग्यवान कस्टमर्स काढणार आहोत हम्म. ज्यांना सचिन सरांसोबत भेटायची आणि त्यांच्यासोबत शूट करायची संधी आपण देऊ. तर संकेत सर, लोन सुविधा कशी असणार आहे आपली? लोन facility वगैरे? लोन सुविधा आपल्याकडे अवेलेबल असते. लोन सुविधेमध्ये आपल्याकडे बेसिकली 2012 नंतरची कुठलीही गाडी असेल 2024 पर्यंत हम्म. त्याला आपण लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. कमीत कमी व्याजदरात आपण लोन कस्टमरला प्रोव्हाइड करतो. तसंच आपल्याकडे 22 बँकांचं टायप आहे क्या बात आहे. ज्याच्यामध्ये 16 बँक्स आहेत, हम्म. कॉर्पोरेट बँक्स आहेत आणि 6 NBFC आहेत. हम्म. तर त्यामुळे लोनला असा काही अडचण येत नाही. तरी एखाद्याचा सिव्हिल वगैरे चांगला असेल 700 प्लस त्यासाठी किती तरी कमी रक्कम भरावं लागेल? डाऊन पेमेंट किती करावं लागेल? साधारणतः जर प्री अप्रूव्ड वगैरे लोन असेल तुम्हाला एखाद्या बँकेकडून हम्म. तर आपण त्या केसमध्ये 90-95% सुद्धा फंडिंग करतो. क्या बात आहे. एवढं? येस, 100% आपण त्याच्यामध्ये कस्टमरला मदत करतो. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला 2024चा इयर एंडिंग स्पिनीचा व्हिडिओ. तर जास्त गाड्यांच्या प्राइसिंग आपल्याला रिव्हील करता नाही आल्या कारण स्टॉक भरपूर आहे. हॅचबॅक झाल्या, सेडानमध्ये, SUV सेगमेंटमध्ये, लेटेस्टमध्ये देखील भरपूर गाड्या असतात इथं. तर 2024मध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. 3 लकी कस्टमरला फ्री गाडी भेटू शकते. तर तुम्ही देखील ह्या 2024 इयर एंडिंगला पार्टिसिपेट करू शकता. गाडी घेण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही नक्कीच स्पिनी पार्कला या. लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत लवकर मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.